तिकडे बीडच्या केजमध्ये विलास घुले हत्या प्रकरणी मोर्चा निघालेला आहे। सौरभ सोनवणेच्या अटकेची घुले कुटुंबियांची मागणी आहे। बजरंग सोनवणे जे बीडचे खासदार आहेत त्यांचा मुलगा सौरभ सोनवणेच्या अटकेची मागणी आहे। विलास घुले कुटुंबियांचा मोर्चामध्ये सहभाग आहे। तर मोर्चावेळी विलास घुलेच्या पत्नीला अश्रू अनावर झालेले आहे। आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, या मोर्चाचं स्वरूप काय आहे? मोर्चामध्ये साधारण किती लोक सहभागी आहेत आणि या मागण्यांविषयी नेमकं प्रशासकीय स्तरावर शासकीय स्तरावर सध्या काय सुरू आहे? कारण मोर्चा आज पहिल्यांदा निघत नाहीये, या आधी सुद्धा आंदोलन झालेलं आहे, मोर्चा झालेला आहे। नक्कीच विक्रांत, आपण जर पाहिलं तर 21 जून रोजी विलास घुले यांची धारदार शस्त्राचे वार करून हत्या करण्यात आली होती आणि तेव्हापासून या कुटुंबाकडून आंदोलन केलं जाते। अगदी मृतदेह सोबत ठेवून 3 दिवस आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर सुद्धा आपण जर पाहिलं तर आज या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। केज पोलीस ठाण्याच्या समोर हा ठिय्या दिला गेलाय आणि हजारो लोक यामध्ये सहभागी झालेत। विशेषतः घुले कुटुंबीय देखील या आंदोलनामध्ये सहभागी आहे। घुले यांच्या पत्नी असतील, भाऊ असतील, हे देखील या ठिकाणी सहभागी आहेत आणि त्यांची मागणी अशी आहे की या प्रकरणात जो सौरभ सोनवणेवर जो आरोप होतोय त्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि त्याला अटक करावी अशी देखील मागणी त्यांची आहे। आपल्यासोबत विलास घुले, तर काय सांगाल भाऊ? तुम्ही मागणी करताय आणि वारंवार आंदोलन करताय, काय नेमका प्रशासनाचा प्रतिसाद आहे? प्रशासनाला मी पुरवणी जबाब जो दिला आहे आणि जे साक्षीदार सांगतायत घटनास्थळी काय झाले आणि स्वतःची माझ्या भावाने मला जी सांगितली घटना की कोणी आले, कोण कोण मारायला होते आणि काय सांगून मारलंय, हे सगळं मी पुरवणी जबाब दिलंय। या पुरवणी जबाबाप्रमाणे राहिलेल्या आरोपीला अटक करावी आणि ह्या सगळ्या आरोपींना मोकोका अंतर्गत तात्काळ कारवाई करावी आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रशासन चालढकल करताय असं वाटतंय का तुम्हाला? त्याच्यामुळे ही वेळ येते ना। नक्कीच नक्कीच, आपण जर पाहिलं तर विलास घुले यांच्या पत्नी देखील या ठिकाणी सहभागी आहेत आणि या आंदोलनात त्या सहभागी झाल्या, त्यांना अश्रू देखील अनावर झाले। प्रशासनानं आम्हाला न्याय द्यावा अशीच मागणी आता त्यांच्याकडून केली जात आहे, परंतु प्रशासन मात्र प्रतिसाद देत नाहीये आणि चालढकल करत असल्याचा आरोप देखील त्यांचा आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही नेते देखील आहेत, काय नेमकी मागणी इथं आंदोलन करतायत? विलास घुले एक तरुण कार्यक्रम त्याचा खऱ्या अर्थाने व्यवसाय सुरू केला आणि त्याचा खून करण्यात आला। 18 दिवस झालं शासन बिलकुल त्याकडे लक्ष देत नाही, परंतु सरकारने याच्याकडे लक्ष दिलं नाही। त्यामुळे हा खऱ्या अर्थाने आता जनाक्रोश सुरू झाला। पहिला 1-2 दिवसामध्ये हा मोर्चाचं नियोजन झालंय आणि सडनली, परंतु एकच सांगतो तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात तालुक्यात मोर्चा निघतील आणि येणाऱ्या काळामध्ये बीड मधला मोर्चा व्यापक होईल, एवढं नक्की सांगतो। नक्कीच, आपण जर पाहिलं तर अतिशय तीव्र भावना आहे। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विलास घुले यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले, तर या ठिकाणी त्यांच्यावर उपचार देखील यापूर्वी करण्यात आले, तरी देखील ते या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि प्रशासनाने न्याय द्यावा एवढी त्यांची मागणी आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। विक्रांत, धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या या सगळ्या बातचीतीसाठी।